नमस्कार मित्रांनो आज मेन बाजारसाठी तर दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच व्हिडिओ पोस्ट करतोय। तर बघा मित्रांनो या चॅनलवर दाखवण्यात येणारे सर्व व्हिडिओ हे केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी आहेत। याचा कोणी दुरुपयोग जर करून घेत असाल तर त्यासाठी मी किंवा माझा चॅनल जबाबदार राहणार नाही, याची काळजी घ्या मित्रांनो। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा इथं जो स्ट्रॉंग ओपन आहे त्या ओपनचं लाईन ट्रिक दाखवतोय। टेबलवर रेझनचं ओपनचं देखील आणि क्लोजचं देखील रेझनचं लाईन ट्रिक दाखवतोय। पहिल्यांदा ओपनचं दाखवतोय मित्रांनो। तर बघा मित्रांनो, हा तिरी ओपन आणि तिसऱ्या आठवड्यात हा फरक 4, तिरी ओपन आणि 4 फरक यांची बेरीज चालत्या 7। 3 नंतर हा 8 ओपन आणि तिसऱ्या आठवड्यात 4 फरक यांची बेरीज चालत्या 2। 8 नंतर हा 1 ओपन आणि तिसऱ्या आठवड्यात फरक चालतोय 3। 1 आणि 3 यांची बेरीज चालत्या 4। 1 नंतर हा 9 ओपन आणि तिसऱ्या आठवड्यात हा 9 फरक, 9 आणि तिसऱ्या आठवड्यातला 10 फरक, 9 आणि 10 यांची बेरीज चालत्या 9 मित्रांनो। तर हा 4 राऊंडचा पॅटर्न आहे। हा तिरी ओपन आणि 4 फरक यांची बेरीज ज्यावेळेला 7 चालत्या त्यावेळेला हा तिरी क्लोज आणि 4 फरक यांची बेरीज देखील 7च चालत्या मित्रांनो। तर त्यानंतर हा 8 ओपन आणि हा 4 फरक, 8 4ची बेरीज ज्यावेळेला 2 चालत्या त्यावेळेला हा चौका क्लोज आणि 8 फरक, 4 8ची बेरीज देखील 2च चालत्या। त्यानंतर हा 1 ओपन आणि 3 फरक, 1 3 यांची बेरीज 4 चालत्या त्यावेळेला हा 8 क्लोज आणि 6 फरक, 8 6 यांची बेरीज देखील 4च चालत्या। त्यानंतर हा 9 ओपन आणि हा 10 फरक, 9 10 यांची बेरीज 9 चालत्या म्हणून हा 7 क्लोज आणि 2 फरक, 7 2 यांची बेरीज देखील 9च चालत्या। तर बघा मित्रांनो, हा तिरी ओपन 4 फरक यांची बेरीज 7, 4 फरक तिरी क्लोज यांची बेरीज 7, तर हा 7च क्लोज चालतोय शुक्रवारी। त्यानंतर हा 8 ओपन 4 फरक यांची बेरीज 2, 8 फरक चौका क्लोज यांची बेरीज 2, तर हा क्लोज दुरीत चालतोय। त्यानंतर हा 1 ओपन 3 फरक यांची बेरीज 4, 6 फरक 8 क्लोज यांची बेरीज 4, तर हा क्लोज 4च चालतोय। त्यानंतर हा 9 ओपन 10 फरक यांची बेरीज 9, 2 फरक 7 क्लोज यांची बेरीज 9, तर हा क्लोज 9च चालतोय मित्रांनो। तर हा 7 2 4 9 हे इथं ज्यावेळेला रिलीज झालं तर हा 7 क्लोज आहे, तर हा 1 क्लोज आणि 6 ओपन यांची बेरीज ही 7च चालत्या। 7 नंतर हा दुरी क्लोज आहे म्हणून हे सरकून चौका क्लोज 8 ओपन यांची बेरीज 2च चालते। 2 नंतर हा चौका क्लोज आहे म्हणून 4 पासून सरकून हा 6 क्लोज 8 ओपन यांची बेरीज देखील 4च चालते। आणि 4 नंतर लास्ट राऊंड आहे मित्रांनो, हा 9वा क्लोज आहे म्हणून हा 6ला सरकून हा 9वा क्लोज आणि येणारा ओपन यांची बेरीज ही 9 चालण्यासाठी तर सिंगल शूट ओपन मित्रांनो आज 10 हा प्रिंट व्हायला पाहिजे इथं। तर हा 10 ओपन तर झाला। तर याच पद्धतीनं रेझनसह आता इथं क्लोज देखील एक आहे। तर तो क्लोज बघा, हा 5व्या राऊंडचा ट्रिक आहे मित्रांनो। तर बघा दाखवतो, हा 3 बेरीज आणि 10 फरक, 3 बेरीज 10 फरक यांची बेरीज ही 3 चालते। हा फर्स्ट राऊंड झाला। सेकंड राऊंड मित्रांनो, हा 4 बेरीज 10 फरक, 4 10 यांची बेरीज 4 चालत्या। तर 8 बेरीज 10 फरक यांची बेरीज 8 चालत्या। तर 4 बेरीज 3 फरक यांची बेरीज 7 चालत्या। तर 2 बेरीज आणि 4 फरक यांची बेरीज 6 चालत्या मित्रांनो। तर ज्यावेळेला हे 2 बेरीज आणि 4 फरक यांची बेरीज 6 चालत्या तर हा क्लोज चालतोय 6चा मित्रांनो। 2 बेरीज 4 फरक नंतर हे 4 बेरीज 3 फरक यांची बेरीज ज्यावेळेला 7 चालत्या त्यावेळेला 6 नंतर हा 7 क्लोज चालतोय। आणि 4 बेरीज 3 फरक यांची बेरीज 7 नंतर हे 8 बेरीज 10 फरक यांचा फरक बेरीज ज्यावेळेला 8 चालतोय त्यावेळेला 7 नंतर हा 8 क्लोज चालतोय। 8 बेरीज 10 फरक यांची बेरीज 8 नंतर हे 4 बेरीज 10 फरक यांची बेरीज ज्यावेळेला 4 चालत्या त्यावेळेला 8 नंतर हा चौका क्लोज चालतोय। आणि 4 बेरीज 10 फरक यांची बेरीज 4 नंतर हे 3 बेरीज 10 फरक यांची बेरीज 3 चालते त्यावेळेला हा 4 नंतर हा तिरी क्लोज चालतोय मित्रांनो। तर हे 6 7 8 4 आणि 3 हे 5 राऊंडचं पॅटर्न आहे मित्रांनो। तर बघा त्यासाठी आज इथं क्लोज कोणत्या पद्धतीने बाहेर पडायला लागलाय। तर हा तिरी क्लोज आहे म्हणून मित्रांनो, हा सोमवारचा 10 ओपन आणि हा सोमवारचा तिरी क्लोज, हा 3 यांचा फरक हा 3 चालतोय। हा तिरी क्लोज आहे म्हणून 3 नंतर हा क्लोज आहे चौका, हा चौका क्लोज आहे नंतर म्हणून हा 10 ओपन नंतर 8 ओपन आणि पहिल्यांदा तिरी क्लोज आपण सोमवारचं घेतलं तर आता सरकून
मंगळवारचा क्लोज दुरी, हा 8 ओपन आणि दुरी क्लोज यांचा फरक हा 4च चालतोय, का तर हा चौका क्लोज आहे म्हणून. तर 4 नंतर हा 8 क्लोज आहे म्हणून 8 नंतर हा 10 ओपन आणि 2ला सरकून हा 8 क्लोज, 10 8चा फरक हा 8च चालतोय, का तर हा 8 क्लोज आहे म्हणून. तर 8 नंतर हा 7 क्लोज आहे, हा 7 क्लोज आहे म्हणून हा 10 नंतर 1 ओपन आणि 8ला सरकून हा 8 क्लोज, 1 8चा फरक देखील हा 7च चालतोय, का तर हा 7 क्लोज आहे म्हणून. तर 7 नंतर हा छक्का क्लोज आहे म्हणून 1 नंतर हा 10 ओपन आणि येणारा छक्का क्लोज यांचा फरक हा 6 चालण्यासाठी इथं छक्का क्लोज चालायला पाहिजे मित्रांनो, का तर हा छक्का क्लोज आहे म्हणून. तर जोडी झाली आपली 0-6ची मित्रांनो. तर 0-6 हे लॉक सिस्टीमवर जोडी कशी चालते बघा मित्रांनो. तर ही जोडी का चालावं, तर बघा मित्रांनो 6-6-2022 मध्ये गुरुवारी जोड चालत्या 30ची, त्यानंतर 3-4-2023 मध्ये गुरुवारी जोड चालत्या 40ची आणि हे 18-8-2025 मध्ये गुरुवारी जोड चालत्या 50ची. हे 50 जोड, 40 जोड आणि हे 30 जोड ह्या जोड्या रनिंगमध्ये चालतात मित्रांनो. पण ह्या जोड्या का, तर ही जोड ज्यावेळेला चालते त्यावेळेला 1 2 3 तिसऱ्या आठवड्यात क्लोज चालतोय चौका, 1 आणि 2 दुसऱ्याच आठवड्यात शुक्रवारी क्लोज चालतोय पंजा. पहिल्यांदा काय चालला, आता चौका क्लोज चालला, आता क्लोज चालतोय 5, तर आता चालायला पाहिजे 6 पण चालू आठवड्यातच. पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात चालला आता चौका क्लोज 30 नंतर, 40 नंतर दुसऱ्या आठवड्यात, तर 50च्याच आठवड्यात छक्का क्लोज चालायला पाहिजे मित्रांनो शुक्रवारी. तर ही 50 जोड ज्यावेळेला चालली तर याच आठवड्यात हा छक्का क्लोज अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो. हा छक्का क्लोज, पंजा क्लोज आणि हा चौका क्लोज तर चाललाय मित्रांनो. पण हे चालत असताना जोडीत बेरीज चालत्या 5ची, ही जोडीत बेरीज चालत्या 4ची आणि ही जोडीत बेरीज चालत्या 3ची. म्हणजेच काय मित्रांनो, ह्या 30 जोडीवर तिसऱ्या आठवड्यात ही 14ची जोडी चालत्या. हे 40 नंतर दुसऱ्या आठवड्यात 95ची जोड म्हणजे जोडीवर जोड चालते आणि हे 50 जोड चालल्यानंतर याच आठवड्यात ही 76ची जोडी म्हणजे जोडीवर जोड चालतोय मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा छक्का क्लोज जर रिटर्न जर या शुक्रवार मार्केटला कधी रिलीज होणार झाला तर तो छक्का क्लोज इथंच का रिलीज होतोय आणि 6 क्लोज हा येत असताना जोडी कोणती घेऊन येतोय, तर बघा जर हा पंजा क्लोज याच मार्केटला कधी रिटर्न जर रिलीज करणार झाला तर जोडी काय चालत्या 0-5ची आणि हाच चौका क्लोज रिटर्न जर या मार्केटला कधी चालणार झाला तर ही जोडी काय चालत्या, हे 0-4 हे 0-5 आणि आता इथं जोडी चालायला पाहिजे आपली 0-6ची मित्रांनो. तर ह्या जोड्या इथंच का चालायला पाहिजे, तर बघा मित्रांनो, इथून मंगळवारी 1 2 3 4 आणि 5व्या आठवड्यात ओपन चालतोय एक्का, 5व्या आठवड्यात मंगळवारी मित्रांनो. ही 0-5ची जोडी जर रिलीज होणार असेल तर मंगळवारपासून सरकून बुधवारी मित्रांनो 1 2 3 4 5, पहिल्यांदा 5 आठवडा आपण पाहिलं तर आता हे 6 आठवड्यावर ओपन चालतोय दशा. पहिल्यांदा चालला आता एक्का ओपन, तर हा चालला दशा ओपन 6व्या आठवड्यात, तर आता 7व्या आठवड्यात आणि 9वा ओपन चालायला पाहिजे पण गुरुवारी मित्रांनो 7व्या आठवड्यात. जर इथं 0-6ची जोडी चालणार झाली तर बुधवारपासून सरकून गुरुवारी मित्रांनो 1 2 3 4 5 6 आणि 7व्या आठवड्यात हा 9वा ओपन चालतोय अगदी राईटमध्ये. हा 9वा ओपन, हा दशा ओपन बुधवारी आणि हा एक्का ओपन मंगळवारी. पण हे ओपन चालत असताना जोडीत फरक चालतोय 4चा, हा जोडीत फरक चालतोय 3चा आणि हा जोडीत फरक चालतोय 2चा. म्हणजेच काय, या जोड्या अगदी राईटमध्ये चालल्यात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, ज्यावेळा हा एक्का ओपनवर ही 4 फरकाची जोडी चालत्या तर याच आठवड्यात बुधवारी ओपन चालतोय एक्का. हा दशा ओपनवर 3 फरक चालतोय, तर 1 आठवडा खाली म्हणजेच काय दुसऱ्या आठवड्यात, पहिल्यांदा जागेवरच, तर हा दुसऱ्या आठवड्यात बुधवारीच ओपन चालतोय दशा. आणि हा 9वा ओपनवर 2 फरक ज्यावेळेला चालतोय, पहिल्यांदा जागेवरच, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात, तर आता तिसऱ्या आठवड्यात हा ओपन 9वा चालतोय. हा एक्का ओपनवर 4 फरक ज्यावेळेला चालतोय, हा एक्का ओपनला एक्का ओपन जागेवर तर यायला पाहिजे, पण जागेवर एक्का ओपनला एक्का ओपन येत असताना मित्रांनो इथून 1 2 आणि 3 तिसऱ्या आठवड्यात देखील बुधवारी एक्का ओपन यायला पाहिजे. हा दशा ओपनवर 3 फरकाची जोडी चालते, त्यावेळेला हा दशा ओपनला दशा ओपन दुसऱ्या आठवड्यात बुधवारी चालत असताना मित्रांनो हाच दशा ओपन तिसऱ्या आठवड्यात देखील दशा ओपन चालायला पाहिजे. पहिल्यांदा पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तर हा 9वा ओपनवर 2 फरकाची जोडी ज्यावेळेला चालली गुरुवारी, त्यावेळेला हा 9वा ओपनचाच 9वा ओपन तिसऱ्या आठवड्यात येत असताना जागेवर देखील 9वा ओपन अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो. ज्यावेळेला हा एक्का ओपनला एक्का ओपन चालतोय त्यावेळेला 1 कट 6 क्लोज चालतोय सोमवारी मित्रांनो. हा दशा ओपनवर दशा ओपन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी चालतोय, तर 10 कट 5 क्लोज चालतोय सोमवारी मित्रांनो दुसऱ्याच आठवड्यात.
आणि हा 9वा ओपनला 9वा ओपन ज्यावेळेला चालतोय त्यावेळेला 9 कट 4 सोमवारी क्लोज चौकात चालतोय, सोमवारी दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो. पण हा चौका क्लोज, हा पंजा क्लोज आणि हा छक्का क्लोज हे चालत असताना मित्रांनो ओपन चालतोय 6चा, 6ला 3 कमी ओपन चालतोय 3चा. तर आता 3ला 3 कमी ओपन चालायला पाहिजे 10चा, म्हणजे जोडी चालायला पाहिजे 0-4ची. तर हा चौका क्लोज येत असताना 3ला 3 कमी 10-4ची जोडी देखील अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो. म्हणजेच काय, हा 15 नंतर एक्का ओपनवर 4 फरकाची जोडी जी चालल्या, तर इथून चौथ्या आठवड्यात 15वर ही 66ची जोडी चालत्या. ज्यावेळेला हे 10 ओपनवर 3 फरकाची जोडी चालत्या, तर इथून 1, 2, 3ला 10 कट 5 क्लोज घेऊन हा 35चा जोडी चालतोय. 0-3वर 35ची जोडी अगदी राईटमध्ये चालत्या. आणि हे 9वा ओपनवर 2 फरकाची जोडी ज्यावेळेला चालत्या, तर 1, 2, 3, 4ला 9 कट 4 क्लोज घेऊन 0-4ची जोडी, 91वर 0-4ची जोडी अगदी राईटमध्ये चालत्या मित्रांनो. ह्या ज्यावेळेला जोड्यावर जोड्या चालतात मित्रांनो, त्याच वेळेला इथून दुसऱ्या आठवड्यात हा चौका क्लोज रिलीज व्हायला पाहिजे. पण चौका क्लोज रिलीज होत असताना हा 0-4ची जोडी रिलीज व्हायला पाहिजे. हे जोडीवर जोडी रिलीज होते त्यावेळेला इथून 1, 2, 3 तिसऱ्या आठवड्यात हा पंजा क्लोज रिलीज व्हायला पाहिजे. पंजा क्लोज रिलीज होत असताना हा 0-5ची जोडी चालायला पाहिजे. पहिल्यांदा दुसऱ्या आठवड्यात 0-4, तिसऱ्या आठवड्यात 0-5, तर आता चौथ्या आठवड्यात मित्रांनो तर हे 91वर ज्यावेळेला हे 0-4ची जोडी चालली, तर इथून 1, 2, 3 आणि 4 चौथ्या आठवड्यात शुक्रवारी मित्रांनो इथं छक्का क्लोज रिलीज व्हायला पाहिजे. पण छक्का क्लोज रिलीज होत असताना 0-6ची जोडी ही चालायला पाहिजे मित्रांनो. तर हे 0-6 तर झालं मित्रांनो, पण आणखीन एक जोड मला चांगली वाटायला लागले. आता 0-6साठी देखील लाईन दाखवायचं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होतोय मित्रांनो. तर आता 0-4ची लाईन ट्रिक दाखवतोय बघा. थोडक्यातच दाखवतोय, जास्त काही दाखवत नाही. तर बघा मित्रांनो, हा तारीख चालतोय 25/9/2023ला मंगळवारी छक्का क्लोज, बुधवारी छक्का ओपन चालतोय. त्यानंतर हा 21/7/2025ला मंगळवारी 6ला 1 कमी पंजा क्लोज चालतोय, तर हाच पंजा क्लोज पंजा ओपन बुधवारी येतोय. आणि हा 11/10/2025ला मित्रांनो 5ला 1 कमी चौका क्लोज चालतोय, तर हाच चौका क्लोज चौका ओपन बुधवारी चालतोय. तर हे पॅटर्न बंद आहे मित्रांनो. हा क्लोज घर ओपनला ज्यावेळेला येतोय त्यावेळेला हा चौकाचा चालतोय, हा पंजाचा चालतोय आणि हा छक्काचा चालतोय. पण हे चालत असताना हे तर काय बंद आहे मित्रांनो, हे क्लोज घर ओपनला बंद नाही आहे. पण हे क्लोज घर ओपनला ज्यावेळेला येतंय, हे यायच्या आधी मित्रांनो हा ओपन 1 आठवडावर सोमवारचा क्लोज मंगळवारी ओपन यायला पाहिजे. त्याच वेळेला हा क्लोज घर ओपन यायला पाहिजे. हा पॅटर्न बंद आहे मित्रांनो. आणि हा क्लोज घर ओपन आल्यानंतरच हा क्लोज घर ओपन हे पॅटर्न बंद आहे. तर हे पॅटर्न रिलीज करत असताना मित्रांनो हा 8 क्लोज 8 ओपन, इथं अंकाचा संबंध नाही आहे. इथं फक्त क्लोजला जो अंक आहे सोमवारी, तोच अंक इथं मंगळवारी दुसऱ्या आठवड्यात यायला पाहिजे. आणि हे आल्यानंतर इथला क्लोज इथं ओपन येत असताना हे मात्र रनिंगमध्ये चालायला पाहिजे. हा 6चा हा पॅटर्न बंद आहे. तर तिथून मित्रांनो हा सोमवारचा चौका क्लोज मंगळवारी दुसऱ्या आठवड्यात चौका ओपन, क्लोज घर ओपन चालतोय, त्याच वेळेला हा क्लोज घर ओपन चालतोय. तर क्लोज घर ओपन चालत असताना 6ला 1 कमी 5चा चालतोय. आणि इथं मित्रांनो हे सोमवारचा क्लोज घर ओपन येत असताना हा क्लोज घर ओपन जर येणार असेल तर हा चौकावरच अगदी राईटमध्ये चालला आहे. हे लाईन ट्रिक मोठी आहे मित्रांनो, पण थोडक्यात दाखवतो मी, कारण 0-4ची जोडी मला आणखीन एक लाईन ट्रिक दाखवायचं आहे म्हणून. तर ज्या वेळेला हा क्लोज घर ओपन येत असताना छक्कावरच छक्का येतोय, त्यावेळेला हाच छक्का ओपन छक्का क्लोज घेऊन जोडीत फरक 4 चालतोय दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो. तर हे ज्यावेळेला क्लोज घर ओपन चालतोय, परत क्लोज घर ओपन मंगळवारी चालतोय, बुधवारी चालतोय, तर हाच पंजा ओपन पंजा क्लोज शुक्रवारी दुसऱ्या आठवड्यात जोडीत फरक 4चा चालतोय. आणि हा क्लोज घर ओपनला चालतोय, हा क्लोज घर ओपनला चालतोय. क्लोज घर ओपनला चालत असताना 5ला 1 कमी चौकावरच चालतोय, त्यावेळेला हाच चौका ओपन चौका क्लोज घेऊन जोडीत फरक 4 म्हणजे 0-4ची जोडी ही या पद्धतीनं चालायला पाहिजे. हा दुरी ओपनवर 4 फरक, एक्का ओपनवर 4 फरक, तर हे 0 ओपनवर 4 फरक. तर या पद्धतीने काय, तर आणखीन एक 0-4साठी लाईन ट्रिक बघा मित्रांनो. तर हा 7 ओपनवर 4 फरक चालतोय मित्रांनो. 21/11/2022ला 7 ओपनवर 4 फरकाची जोडी चालते बुधवारी. त्यानंतर हा 14/8/2023ला नाही मित्रांनो, इथं वर 7/8/2023ला बुधवारी छक्का ओपनवर जोडीत फरक चालतोय 3. पहिल्यांदा 4 फरक चालला, आता हा 3 फरक चालतोय छक्का ओपनवर. तर आता 2 फरक चालायला पाहिजे पंजा ओपनवर बुधवारी. तर हे 25/8/2025ला सोमवारी मित्रांनो पंजा ओपनवर हा 2 फरकाची जोडी अगदी राईटमध्ये चालते. ज्यावेळेला हे 7 ओपनवर 4 फरक चालते, तर हा पंजा क्लोजवर 6 फरकाची जोडी चालत्या, पण 9वा ओपनवर 6 फरक चालतोय, पण 9वा ओपनवर ही जोडी ज्यावेळेला चालत्या
त्यावेळेला 6ला 1 कमी 5 फरकाची जोडी चालत्या, पण ओपन चालतोय 9ला 3 कमी 6चा. तर आता 6ला 3 कमी ओपन चालायला पाहिजे 3चा आणि जोडीत फरक चालायला पाहिजे 4चा. पण कधी तर पंजाब ओपनवर 2 फरकाची जोडी चालल्यानंतर 6ला 3 कमी तिरी ओपन आणि जोडीत फरक 4 म्हणजेच काय ह्या जोडीवर ही जोड चालते. तर ज्यावेळेला हे जोड खाली जोड चालते याचा क्लोज आहे फरक आहे 6. तर 6 कट एका क्लोज जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला तर जोडीत बेरीज 4च चालतोय मित्रांनो. ज्यावेळेला हे जोडी खाली जोड चालतोय जोडीत फरक चालतोय 5चा, तर 5 कट 10 क्लोज जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला, मंगळवार मार्केटला 10 क्लोज मित्रांनो, तर हा जोडीत बेरीज 4चा चालतोय. पहिल्यांदा तिरी ओपनवर 4 बेरीज, चौका ओपनवर 4 बेरीज, तर आता पंजाब ओपनवर 4 बेरीज म्हणजे जोडी चालायला पाहिजे 5-9ची. तर ज्यावेळेला हे जोडी खाली जोड चालतोय तर त्यावेळेला जोडीत फरक चालतोय 4चा. तर 4 कट 9वा क्लोज ज्यावेळेला मंगळवार मार्केटला रिलीज होतोय त्यावेळेला पंजाब ओपनवरच 9वा क्लोज म्हणजे जोडीत 4चीच बेरीज रिलीज करतोय मित्रांनो. ह्या जोड्या ज्यावेळेला चालतात मित्रांनो त्यावेळेला बघा इथं जोडी कोणत्या पद्धतीने तयार व्हायला लागली. ही जोडी चालत असताना मित्रांनो ही जोडी जर रिलीज करणार झाला तर 1 आठवड्यावर गुरुवारी बेरीज चालते 8ची, पण छक्का ओपनवर. हे दशा क्लोज रिलीज करत असताना 4 बेरीजची जोडी तो रिलीज करत असताना 1 आठवड्यावर जोडीत बेरीज चालतोय 7चा गुरुवारी, पण 6ला 6 तिची दुरी ओपनवर. पहिल्यांदा छक्का ओपनवर चालला होता, तर आता 6ला 6 तिची दुरी ओपनवर. तर आता 2ला 6 तिची 8 ओपनवर. हे 8 बेरीज 7 बेरीज, तर आता बेरीज चालायला पाहिजे 6ची म्हणजे 88 जोड चालायला पाहिजे. पण हा 9वा क्लोजवर 4 बेरीजची जोडी ज्यावेळेला रिलीज करणार आहे तर ही जोडी रिलीज करायच्या आधी 1 आठवड्यावर 2ला 6 तिची 8 ओपनवर 6 बेरीजची जोडी म्हणजे 88 तो रिलीज केला आहे. तर बघा मित्रांनो हे कसं आहे, हे 8 बेरीज आणि हा तिरी ओपन 8 आणि 3 यांची बेरीज ही एकच चालत्या. म्हणून याच आठवड्यात शुक्रवारी मित्रांनो शुक्रवारचा ओपन, डोकीवरचा ओपन आणि त्याच्यावरचा ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही एकच घेऊन चालते मित्रांनो. का तर हे 8 बेरीज तिरी ओपन यांची बेरीज एक आहे, म्हणून 10 आणि 8 18 आणि 3 21 म्हणजे एक बेरीजच चालते ह्या तिन्ही ओपनची बेरीज. आणि त्यावेळेला हे तिन्ही ओपनची बेरीज एक चालत असताना 1 2 3 तिसऱ्या आठवड्यात ओपन चालायला पाहिजे तसा कॉमन मित्रांनो. त्याच वेळेला हे तिन्ही ओपनची बेरीज एक चालतोय आणि 8 फरकाला 8 फरकाची जोडी चालते. 8 फरकाला 8 फरक चालतोय. हे तर सगळंच दाखवतोय बघा मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय त्यामुळं हे 8 फरकाला 8 फरक तर चालायला पाहिजे. पण ज्यावेळेला ही जोडी चालली तर हा एक्का क्लोज कट छक्का क्लोज बुधवारी चालायला पाहिजे. तर काय काय दाखवतो बघा मित्रांनो. ही जोडी ज्यावेळेला चालत्या एक्का कट छक्का क्लोज बुधवारी चालायला पाहिजे. हे 8 आणि 3 11 एक बेरीज म्हणताना तिन्ही ओपनची बेरीज तर एक चालायला पाहिजे. तिन्ही ओपनची एक बेरीज चालत असताना तिसऱ्या आठवड्यात दशा ओपन चालायला पाहिजे. हे दशा ओपन हा छक्का क्लोज त्यावेळेला हा 8 फरकाला 8 फरक देखील चालायला पाहिजे. तर ज्यावेळेला हे 7 बेरीज आणि चौका ओपन ह्यांची बेरीज एक चालली मित्रांनो त्यावेळेला याच आठवड्यात येणारा हा 8 ओपन, दशा ओपन आणि याच्या वरचा ओपन मित्रांनो हा तिरी ओपन, दशा ओपन आणि 8 ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज देखील एकच चालायला पाहिजे. का तर हे 7 बेरीज आणि चौका ओपन यांची बेरीज एक चालल्या म्हणून ही तिन्ही ओपनची बेरीज एक चालण्यासाठी तो ओपन यायला पाहिजे. एक चालत असताना मित्रांनो पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात दशा ओपन कॉमन चालला होता, तर आता हा दुसऱ्या आठवड्यात दशा ओपन कॉमन चालतोय. हे दुसऱ्या आठवड्यात ओपन चालला दशा चालत असताना हा 6 फरक, तर हाच शुक्रवारी 6 फरकाची जोडी चालायला पाहिजे. 6 फरकाला 6 फरकाची जोडी चालत असताना पहिल्यांदा हा क्लोज काय होता आपला इथं 31 एक्का कट छक्का क्लोज बुधवारी चालला होता, तर हा दशा क्लोज कट पंजा क्लोज हा गुरुवारी चालायला पाहिजे. गुरुवारी क्लोज चालायला पाहिजे. या पद्धतीनं हे जोड इथं रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो. तर आता इथं बघा मित्रांनो हे 6 बेरीज आणि पंजा ओपन ह्यांची बेरीज एक चालल्या म्हणून याच आठवड्यात येणारा ओपन हा दुसरा ओपन आणि हा तिसरा ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज एक चालण्यासाठी इथं दशा ओपन तर आज प्रिंट होणारच. पण हे दशा ओपन येत असताना पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तर आता जागेवरच हा दशा ओपन कॉमन देखील रिलीज व्हायला पाहिजे. पण हा दशा ओपन रिलीज होत असताना ज्यावेळेला हा आपला 4 फरकाची जोडी रिलीज केला 4 बेरजेची त्यावेळेला हा जोडीत फरक आहे 4, तर हा 4 फरकाला 4 फरक पण रिलीज व्हायला पाहिजे. म्हणजेच काय 0-4. आणि पहिल्यांदा 31ची जोडी चालली होती तर एका कट छक्का बुधवारी चालला होता. त्यानंतर 40ची चालली ती जोड दुसऱ्या लाईन ट्रिकमध्ये, तर दशा कट पंजा क्लोज गुरुवारी चालला होता. तर आता 5-9ची जोड 9वा कट चौका क्लोज शुक्रवारी. तर या पद्धतीने ही 0-4ची एक जोडी आहे मित्रांनो. इथं 0-4 0-6. आता इथं छक्का क्लोजसाठी इथं सरकून पॅनल यायला लागले बघा मित्रांनो. ही 31ची जोडी ज्यावेळेला चालते
त्यावेळेला एका कट छक्का क्लोज ज्यावेळेला येणार आहे त्याला हा क्लोजला पॅनल जातोय 2-5-9. हा 40 जोड चालल्यानंतर दशा कट पंजा येतोय त्यावेळेला 1-5-9. आणि इथं 0-5-9 9 कट चौका क्लोज येत असताना 590 पॅनल हे क्लोजला यायला लागले. आता 590 पॅनलसाठी आणखीन एक लाईन ट्रिक आहे मित्रांनो, पण आज 3 लाईन ट्रिक माझ्याजवळ नाही आहे पॅनलसाठी, फक्त 2च लाईन ट्रिक आहेत, पण त्या लाईन मी दाखवत नाही आहे. तर या पद्धतीनं 0-4ची एक जोड राहील, 2 नंबरची मेन जोड राहील ती 0-6ची राहील मित्रांनो जोड.